ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांची खुशी बघून जळायचं बंद कराल ना, त्या दिवशी तुम्हाला तुमची खुशी भेटायला लागेल, म्हणजेच तुमचा आनंद भेटायला लागेल. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये राजच्या बड्डेबद्दलच तुम्हाला काही गोष्टी मी सांगितलेल्या होत्या, त्याची तयारी कशी केली वगैरे. तर तिथून सुरुवात झाली. आता आज आमचा होता शॉपिंगचा दिवस, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. आपण काही गिफ्ट्स आणायला चाललो. माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी पण आणखी दुसऱ्यांसाठी पण. तुमचा बड्डे म्हटलंच तुम्हीच खुश व्हायला पाहिजे का? दुसरे पण फ्रेंड खुश व्हायला पाहिजे ना. मग असेच काहीतरी सेलिब्रेशन सरप्राईज आहे, त्यासाठी चाललो आपण. तर चला, आमचं झालं आवरलं वगैरे. तर गोरी आहे मी. तुम्ही बोलले जास्त काले म्हणजे मामा काले. चला, आवरलंय मी, घरचं काम वगैरे आवरून घेतले, केस वॉश केले, त्यामुळे आता ओढलं, त्यामुळे काही हेअरस्टाईल वगैरे केले नाही, जस्ट क्लेचर वगैरे लावून घेतले. कारण काय सुकायला वगैरे म्हटलं तर जास्त वेळ जाईल, मग माझा वेळ निघून जाईल इथंच, त्याच्यामुळे मी काय जास्त आवडणार नाही आहे. पोषण पण झाला आहे खूप. आता एवढं आवरायचं, प्लस सांगते तुम्हाला मी पुढे काय काय होतं बघूया, ठरवलं अशा तर गोष्टी. चला मग जातो, आता कंटिन्यू करा, कुठे जातो बघूयात, आणि काय करतो ते पण तुम्हाला दाखवेल मी, जर शक्य झालं तर. नाहीतर बघूयात दुसरं पण जे काही गोष्टी करतो ते. वारं पण सुटलं थोडंसं आता, कारण आता पावसाळा स्टार्ट होतं, त्याच्यामुळे वारं वगैरे पण स्टार्ट व्हायला लागलं, डोळ्यात पाणी आलं वाऱ्यामुळे. चला निघतो व्हिडिओज कंटिन्यू करा, आणि कसं वाटतं ते नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आमच्यावर प्रेम करा, आम्हाला कमेंट करा, आमच्या व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा. बाय बाय, ते लव समजा, आम्ही चुप मजा. आलो फायनली बाहेर, आणि आल्या असं समजलं की पेट्रोल संपलेलं आहे ना राज. पेट्रोल टाकण्यासाठी तिकडे गेले, तोपर्यंत आता आम्ही बसलो इकडे, मी आणि राज वेट करतोय आम्ही. गर्दी नाहीये, त्या साईडला गेलेत पेट्रोल टाकायला. निघाला बाहेर, निघाला का बाहेर? ऊन पण कमी झालंय, म्हटलं ऊन आहे तोपर्यंत घरातली कामं करून घ्यावी. घरातली कामं करून घेतली, त्यानंतर ऊन कमी झालं, नंतर आमचं काम वगैरे आवरल्यास आम्ही आलो फायनली. मग तिकडे पेट्रोल टाकायला गेलं, तोपर्यंत मी आणि राज ते बसलोय. तर ऊन पूर्णपणे कमी झाल्यानंतर निघालो ना आपण. ऊन पूर्ण कमी झालंच निघालं, खूप छान वाटतं, थोडं थंड पण वाटायला लागले, गरम पण. आणि मी म्हटलं तुम्हाला घरून निघते वेळेसच की वाऱ्याचं वगैरे खूप सारं वातावरण आहे, वारं सुटलेलं आहे, पण छान वाटायला लागले, थोडंसं थंड गरम वारं वगैरे, आभाळातून पक्षी वगैरे जायलेलं, बाहेरचं वातावरण थोडंसं छानच वाटतं बरं का बाहेर आल्यास. आणि असंही आता राजला आणि मला बाहेर फिरायला खूपच आवडायला आहे ना राज, त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर पण आलो तरी ब्लॉग कंटिन्यू करतोय. इतकं काय अगोदर ब्लॉग कंटिन्यू करत नव्हतो, पण आता करतोय. जायचं आहे, राजची तर मज्जाच आहे, मस्त अशा माझी शॉपिंग पण आहे, काय ते तुम्हाला सांगेल म्हटलं मी, आणि काही सांगितल्या पण आहेत गोष्टी. तर राजची तर मज्जा खूप आहे. राज म्हणतोय मम्मा आता बाहेर गेलाय ना आपण, खूप दिवसांनी बाहेर चाललोय, तर मी मम्मा हे खाणार आहे, मम्मा मी ते खाणार आहे, कसं करायला तरी असं करतोय राज. कसं स्माइल करतोय बघा, काहीतरी खायचं म्हणलं की त्याला खूप सारं हॅप्पी आणि खूप छान वाटतं बरं का. तसं मी खूप एक्साइटेड असते, डेली आपण काही ना काही नॉर्मली खातच असतो, पण कुठून तरी जाणार आहोत आणि ते थोडंसं दूर आहे, आणि तिथं जर काही स्पेशल असेल तर असं वाटतं की तिथून जाते तिथे ते खूप छान भेटतं आणि ते आपण खायला पाहिजे. आणि आमच्या लातूरमध्ये असे काही ठिकाण कमी नाही आहेत की काही स्पेशल पाणीपुरी म्हणा किंवा पावभाजी वगैरे किंवा जे काही गोष्टी आहेत, कुठे जेवण वगैरे म्हणा किंवा काही स्वीट डिश म्हणा,
असेच खूप लातूरमध्ये स्पेशल ठिकाणे आहेत जे की आता आम्हाला माहिती व्हायला लागलेत हळूहळू. आणि आम्ही असं स्पेशल ठिकाणी जाऊन स्पेशल डिश खात असतो जेव्हा बाहेर पडत असतो तेव्हा. आणि जे पण आधी आम्ही काही खातो आणि कुठे जातो ते तुमच्यासोबत शेअर करतच आहोत, जेणेकरून तुम्ही पण कधी लातूरमध्ये वगैरे आला तर तुम्हाला लातूरमध्ये कुठे काय स्पेशल भेटतं हे समजावं. त्यासाठी आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतोय. चला, आमचं पेट्रोल टाकून आलेलं आहे, बसतोय आम्ही आता आणि निघतोय. पाठीमागं आहे शाहू कॉलेज. मग कोण कोण लातूरचं बसस्टँड पाहिलं आहे सांगा बरं. नसेल पाहिलं तर आज माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी लातूरचं बसस्टँड दाखवणार आहे. तर आपण स्ट्रेट आता निघालो आहोत लातूरच्या बसस्टँडकडे. तर त्याच्या अगोदर एक चौकामध्ये मंदिर लागतं. आम्ही तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलो. आम्ही कधी कुठून चाललोत आणि मंदिर लागतं तिथे दर्शन आम्ही नाही घेतलं असं कधी होतच नाही. मग तिथून स्ट्रेट निघालो, दर्शन घेतलो आणि आता निघालो गोलाईकडे. गोलाईकडे जाण्याच्या अगोदर आता आपल्याला लागणार आहे इथे बसस्टँड. म्हटलं डायरेक्टली जाण्यापेक्षा तुम्हाला अगोदर लातूरचं बसस्टँड दाखवूया. तर आता फायनली त्या आहे बसस्टँड. कोण कोण लातूरच्या बसस्टँडमध्ये आलं होतं सांगा. तसं तर खूप जण आले असतील, पण काही दिवसापूर्वी कोण आलं होतं फक्त ते सांगा. भारतीय पुस्तकालय, भारतीय पुस्तकालय. हॅलो, नहीं भारतीय पुस्तकालय दुकान नहीं क्या बड़ा पुस्तक की आलो गोलाईमध्ये. थोडीशी चटकमटक इकडे पेटपूजा केली आणि मग इकडे आले. मला जे काही खरेदी होती करायची होती ना त्यासाठी. माझी खरेदी राहिली बाजूला. आता बघा राजूकडे पुढे काय करतो, पण माझं लक्ष त्याच्याकडे गेलं म्हणून मी थोडासा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हे नाही आहे, याच्या पुढे आहे. जे काय आहे ते पाहून घ्या. बरं ठीक आहे. पाणी बॉटल. तर आता कंटिन्यू याच्यानंतर आम्ही गिफ्ट्स वगैरे कसे पॅक केले, कुठे गेलोत वगैरे किंवा काय घेतलं हे सगळं काही हे तुम्हाला कळेलच. तर इथे मी नोटबुक मला जे काय घ्यायचं होतं ते घेतलं. बट मला सर्वात जास्त पेन्सिल म्हटलं तर नटराजमध्ये आवडते. शॉर्पनर वगैरे इरेजर ज्या काही गोष्टी घ्यायच्या त्या पण मी इथे घेतलेल्या. आणि सर्वात चांगली क्वालिटी कोणती मी त्यांना विचारत होती, पण यापेक्षा पण दुसरी क्वालिटी बेस्ट कुठली म्हटलं तर मला हेच वाटते, कारण मी जास्त हे यूज केलेले आहे त्यामुळे मी जास्त हेच घेतली. तर बघा इकडे आपली शॉपिंग चालू आहे. हा, कशावरती तरी घ्यायचं तुम्हाला. लय शॉपिंग करा वाटते बाहेर आल्यास. हा, काय ते अरे बापले, तुमच्या सारखंच आहे ना. हा, चिच्चू आहेत, खूप आहेत रे बापरे. 55 रुपीजला आहे चिच्चू. हा बघ बाई, इथे बघ पिंक कलरची. हा बघ रेड, मस्त आहे ना. बघ्या त्याचे चिच्चूचे.
हा घ्या. हा चला बाय बाय. बाय बाय. चला खाली चला. मी बाहेर आली आणि मी जशा ठरवल्या होत्या अगदी तशा गोष्टी झाल्या, तसं कधी झालंच नाही बरं का. इथे पण शॉपिंग करताना खूप घाई झाली, कारण स्कूल चालू झालेत आणि सध्या सगळेजण प्रत्येकाच्या स्टुडंटसाठी वगैरे जे काही बुक नोटबुक लागणार आहेत ते सगळं काही घ्यायला आले होते. इतकी सगळी गर्दी होती ना, खूप सारी गर्दी होती, तरी त्यातून मला जे काही लागणार होतं ते मी घेतलं. पण वाटतं नाही घरातून निघते वेळेस की आपण असं ठरवलं आहे, असं करायचं आहे, इथे जाऊन हे करायचं आहे, हे असं काही कधी होत नाही बरं का. 100मधलं मला 50% होतं आणि माझं 50% तसंच राहून जातं. तर आता स्कूल चालू वगैरे पण झाला होता आणि राजचा बर्थडे पण आहे तुम्हाला माहिती. तर राजची कटिंग वगैरे करायची होती, त्याची पण कटिंग वगैरे जास्त वाढली होती. म्हटलं नंतर करूयात, बाहेर आलो तर आता इकडलंच हे काम जे जवळ पडतं ते करून घेऊयात. चला मग इकडे जे घेतलं जे काही घ्यायचं आणि इकडे सगळं काही बिल करायला दिलं. चला तर मग बाहेर गेलोत. काय खावं म्हटलं, जाताना चाट मसाला पापडी काहीतरी व्हिडिओ रील्समध्ये राजने पाहिला होता. मम्मा म्हटलं ते आपण बघितलं बघ, सेम तसंच आहे. मग काय ते घेतलं आणि त्यावेळेस नॉर्मली एक पाणीपुरी खाल्ली. घरून फोन येत होता कारण एक काम अडलेलं होतं, त्याच्यामुळं घरून फोन येत होता, त्यामुळं घरी लवकर यावं लागलं. आता नेक्स्ट ब्लॉग आपण गावाकडे कसं गेलो काय नाही हे सर्व काही तुम्हाला दाखवेल आणि राजचा बर्थडेसुद्धा आणि गिफ्ट पॅक कसे केले, कोणकोणते गिफ्ट घेतले, मी काय घेतलं हे पण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटेल.